पचनक्रिया बद्ध असणे, मंदावलेली असणे किंवा खराब असणे, मग तो कोणीही असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, पंत असू दे, संत असू दे, त्याच्या पूर्ण जीवनाच्या कार्यप्रणालीवरती त्याचा परिणाम होतो. आपली काम करण्याची पद्धत बदलते, चिडचिड होते आणि त्यामुळे आपलं लक्ष लागत नाही. म्हणूनच पचनक्रिया व्यवस्थित कार्य करण्यासाठी पचनेंद्रिय धाववली पाहिजेत आणि त्यासाठी योगासनं फार महत्त्वाची आहेत. आणि ती योगासनं आज मी तुम्हाला सांगणार आहेत कुठली केली पाहिजेत. मी कितीतरी श्रीमंत माणसं बघितली ज्यांच्या घरामध्ये खूप चांगलं खानपान असतं, अन्नधान्य भरपूर असतं आणि चांगले चांगले पदार्थ होतात आणि ते खातात सुद्धा, पण ते खाल्लेलं अन्न त्यांचं पचतच नाही. मग अशा श्रीमंतीचा काय उपयोग? उत्कृष्ट पचनक्रिया असली पाहिजे तर तो माणूस सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो. तो खरा श्रीमंत. आपल्यामध्ये म्हण आहे की नाही, पोट नरम, डोकं थंड आणि पाय गरम असले पाहिजेत. अशा माणसाचे जीवन अतिशय सुंदर असतं. म्हणूनच आपली पचनेंद्रिय चांगली कार्यरत राहण्यासाठी त्यांना ताकद मिळणं गरजेचं आहे. आणि ही ताकद कशातून मिळते तर रक्ताभिसरण तुमच्या शरीरामध्ये किती व्यवस्थित चाललेलं आहे त्यामुळे आपल्या पचनेंद्रियांना, आपल्या जठरातल्या सगळ्या कार्याला एक कार्यप्रवणता मिळते आणि त्याचाच परिणाम या सगळ्यावरती होत असतो. काय होतं, आपण सकाळी नाश्ता करतो आणि तो नाश्ता केल्यानंतरच आपलं पोट भरलेलं असतं आणि तेव्हाच आपलं पचन जे 3-4 तासामध्ये व्हायला हवं ना ते होत नाही आणि तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होते आणि तो दुपारचं जेवण झाल्यानंतर सकाळचं दुपारचं हे दोन्ही जेवण आपल्या पोटामध्ये असतं आणि तोपर्यंत मग संध्याकाळी सुद्धा आपल्याला जेवायचं असतं. म्हणजेच काय की एक खाल्लेलं अन्नच पचलेलं नसतं एका टायमिंगला आणि त्यानंतर पुढचं जेवण, त्याच्या पुढचं जेवण, हे सगळं जे आहे ते पोटावरती भार आणतं आणि पोट पूर्ण गच्च भरतं. काही काही लोक तर इथे गळ्यापर्यंत जेवतात म्हणजे हवाच उरत नाही पोटामध्ये आणि जो पोटावरचा दाब आहे जे ढेकरांच्या स्वरूपात बाहेर पडायचा नैसर्गिक दाब सुद्धा कमी झालेला नसतो आणि त्यामध्ये ही जी पचनेंद्रिय आहेत ती मंदावलेली असतील तर ते कसं काय अन्न पचवतील. म्हणून इथे आहारावरती सुद्धा नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. आम्ही वारंवार बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही जेव्हा जेवण करता तेव्हा थोडंसं कमी खा, पोटामध्ये हवा शिल्लक राहू दे. पोटाचे 4 भाग करा, 2 भाग अन्नाने भरा, 1 भाग पाण्याने भरा आणि 1 भाग हवेसाठी रिकामा सोडून द्या. असं जर जेवण जेवलं तर पोट जे आहे ते हलकं सुद्धा राहील आणि पचनेंद्रियांना त्यांचं काम करण्यासाठी सुद्धा ताकद मिळेल. कारण पचनेंद्रिय जी आहेत ना ती जेवढी काम करणार आहेत तेवढं काम तुमच्या पॅनक्रियाजला लागणार आहे, तुमच्या सगळ्या आतड्यांना लागणार आहे आणि हे काम करून करून ही पचनेंद्रिय मंदावत जातात, त्यांना विकनेस येत जातो आणि ही सगळी जमापुंजी आपल्या शरीरामध्ये साठतच चाललेली आहे. कारण आपण जेवढं इंद्रियांना काम लावणार, आपण खायचं काम करतो पण पचवायचं काम कोण करतं? शेवटी इंद्रियच करतात आणि ती थकतात आणि त्यामुळे त्या इंद्रियांचा विचार करून आपण जेवण केलं पाहिजे. आपण व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आपण चालायला जाणं, धावणं, तुमचा श्वसन प्रक्रिया इथे फार महत्त्वाची आहे. तुमचं श्वसन जर जलद गतीने झालं तर तुमचा पचनेंद्रियावरती परिणाम हा होतोच. तुम्ही बघा, जर जेवलात आणि जेवल्यानंतर थोडा वेळ चाललात की लगेच तुम्हाला हलकं वाटायला लागतं की नाही? कारण काय आहे? श्वसन. जेव्हा तुमचं श्वसन आत घेणं आणि बाहेर जाणं याच्यामध्ये वेग येतो तेव्हा तोच वेग पचनेंद्रियांना सुद्धा मिळतो आणि त्यामुळे चयापचयाची जी क्रिया आहे ती उत्तम व्हायला लागते. म्हणून चालणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर काही योगासनं आहेत. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे उभं राहून तुम्ही कोणासन करणं, त्यानंतर काही साईड ट्विस्टिंगची आसनं करणं, त्यानंतर आत्ता मी वज्रासनात बसलेली आहे, ते वज्रासन सुद्धा फार उपयोगाचं ठरतं. जेवल्यानंतर तुम्ही या आसनात बसलात तरी सुद्धा तुम्हाला हलकं वाटायला लागेल. म्हणजे सरळ स्थितीमध्ये जेवल्यानंतर सुद्धा तुम्ही काही आसनं केली तरी सुद्धा तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे. पटकन पोटावर झोपणं किंवा पटकन पाठीवर झोपून पाय वर करणं हे प्रकार करू नका, कारण त्यामुळे अन्न तोंडात येऊ शकतं, तुम्हाला आंबट ढेकर येऊ शकतात किंवा उलटीसारखं वाटू शकतं. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, कोणासनाचा जो एक स्ट्रेच आहे ना तो दिला तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये एक सुपरिणाम झालेला आहे असं तुम्हाला जाणवायला लागेल. आणि ही जी आसनं आहेत ना जी मी तुम्हाला सांगते की ती तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत करतात. आता त्याचबरोबर हामस्ट्रिंग स्ट्रेच आहे, गुडघ्याला ताण देणं आहे किंवा पाठीच्या कण्याला ताण देणं आहे, हे प्रकार सुद्धा झाले पाहिजेत. हस्तोत्तानासन आहे, चंद्र नमस्कार आसन आहे. या आसनांमुळे काय होतं, पाठीचा कणा मागे वाकला जातो आणि पाठीचा कणा वाकल्यामुळे पाठीच्या कण्यातले जे स्नायू आहेत ते ताणले जातात, पाठीच्या कण्यातलं रक्ताभिसरण सुधारतं आणि
आणि त्याचा परिणाम तुमच्या पोटाच्या स्नायूंवरती होतो. कारण पाठीच्या आणि पोटाच्या मध्ये नाडी समूह सूर्यचक्र आहे, जो पचनक्रियेचा दुसरा मेंदू ज्याला म्हणतात. म्हणूनच याला कार्यप्रवणता मिळण्यासाठी, तिथले सेल्स चांगले ऍक्टिव्ह राहण्यासाठी हे जी योगासनं आहेत आणि ही योगासनं केल्यानंतर रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तुमची पचनक्रिया जी आहे ती उत्तम कार्य करायला लागते. मेन काय आहे, आपल्याला पचनक्रिया मंदावलेली असेल तर मल पुढे ढकलला जाणार नाही आणि हा मल स्त्रवित होणे, पुढे ढकलला जाणे फार महत्वाचं आहे, जेणेकरून पोट साफ होईल. काही जणांना तर असा त्रास असतो की खाल्ल्यानंतर ते अन्न पोटात जातं, आतड्यांपर्यंत पोचतं, मल तयार होतो, पण तो जो मल आहे ना तो तयार झाल्यानंतर तो तिथेच राहतो. म्हणजे आतड्यांची जी आकुंचन प्रसरण प्रक्रिया आहे ती न घडल्यामुळे तो मल पुढे ढकलला जात नाही आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा भरपूर त्रास होतो. किती जणांना त्रास आहे आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडतं, शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. या सगळ्याचाच परिणाम आपल्या दिनचर्येवरती होतच असतो. त्यामुळे अशा पद्धतीचं जीवनमान आपल्याला नको असेल तर पचनक्रिया, पोट साफ होणं फार गरजेचं आहे आणि ते साफ होण्यासाठी मी आता काही योगासनं दाखवते, स्ट्रेचेस दाखवते, ते तुम्ही दररोज करा, जेणेकरून तुमचा मल हा आपण जसं एखादं पिकलेलं फळ असतं, ते फळ झाडावरून कसं पडतं त्याच पद्धतीने तुमचा मलत्याग होणं फार गरजेचं आहे. असा जर मल शरीरातून बाहेर जात असेल तर तुमचं शरीर उत्तम आहे, तुमचं स्वास्थ्य उत्तम आहे. पण जर तुम्हाला त्रास होतोय, तुमचा मल बाहेर पडताना तुम्हाला पोटावरती जोर द्यावा लागतोय, तुम्हाला खूप वेळ थांबावं लागतंय किंवा तुमच्या इंद्रियांवरती खूप ताण येतोय आणि ह्या सगळ्याचाच परिणाम पुढे शरीर दाखवतच जाणार आहे. कारण ही जी लक्षणं आहेत ना ती रोगांचीच लक्षणं आहेत. ज्याचं पोट व्यवस्थित साफ होत नाही त्याच्या पोटामध्ये रोग हे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, प्रिकॉशन, ज्यांच्या घरामध्ये अगदीच अनुवंशिक हा त्रास असतो त्यांना तर तो होतोच, पण ज्यांचं खानपान बरोबर नाहीये त्यांना सुद्धा होतो आणि ज्यांच्यामध्ये व्यायाम करत नाहीत, चालत नाहीत, धावत नाहीत त्यांना सुद्धा हा त्रास होतो. त्यामुळे आपल्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी सगळ्यात छोट्या छोट्या सवयी आहेत. आहार व्यवस्थित घ्यायचा आहे, वेळेवर घ्यायचा आहे, त्यानंतर चावून खायचंय, खाताना वेळ भरपूर द्यायचा आहे आपल्याला जेवण करायला. पटापट खायचं आणि कामाला निघून जायचं असा प्रकार करू नका. आरामात खा, चांगलं जेवण पचण्यासाठी वेळ द्या आणि वेळेवर जेवण करा आणि वेळेवर झोप घ्या. म्हणजे काय होईल की तुमचा जो एक रुटीन आहे तो व्यवस्थित राहील आणि त्यामुळे तुमच्या पचनेंद्रियांवरती ताण पडणार नाही. रात्री उशिरा जेवणार, उशिरा झोपणार, मग झोपेतच पचनेंद्रिय जेवढी काम करतील तेवढी करणार, ती सुद्धा थकणार आणि सकाळी मग फ्रेश वाटणार नाही कारण अन्न पचलेलं नसतं. हा सगळा परिणाम जो आहे तो आपण एकंदर समजून घेतला पाहिजे आणि आपल्या पचनेंद्रियांना व्यवस्थित कार्य करण्यासाठी व्यायाम, योगासन आणि आहार याचं तारतम्य आपल्याला जीवनात आणता आलं पाहिजे. तर आता आपण बघूया की पचनक्रिया सुधारण्यासाठी कोणती महत्वाची योगासनं आपण दररोज करायची. सुरुवात करूया.